काम करून खूप कंटाळा येतो आणि एका पॉइंटला असं वाटतं की बस आता काहीच नको आणि फक्त पडून राहावं असं वाटतं। मग अजून पडून पडून पण खूप जास्त कंटाळा येतो। म्हणजेच आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो आणि सगळं कसं नकोसं वाटायला लागतं। मग ह्या कंटाळा दूर कसा करायचा याबद्दल मी आज तुम्हाला काही पॉइंट्स सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं तेजस फॅमिली ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये। मंडळी, तर कंटाळ्यामधून बाहेर कसं निघायचं याबद्दल काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यामधला पॉइंट नंबर पहिला, वेळेवर झोप। हो मंडळी, वेळेवर झोप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा जर आपण निश्चित केलेल्या नसल्या तर त्यामुळे आपलं पित्त खवळायला लागतं आणि त्यामुळे आपलं पित्त वाढतं आणि आपल्या वाढलेल्या पित्तामुळे आपल्याला खूप अस्वस्थ वाटू लागतं आणि या अस्वस्थपणामुळे आपली चिडचिड होते आणि मग काहीच करू नये असं वाटतं आणि खूप कंटाळा येतो। त्यामुळे मग आपल्या झोपण्याच्या वेळा या निश्चित असल्या पाहिजे। पॉइंट नंबर 2, सकाळचा नाश्ता। असं म्हणतात की सकाळचा नाश्ता हा राजासारखा असायला हवा, पण आपण काही खाऊन घेतो। जसं सकाळी उठल्यानंतर खूप घाई गडबड असते, मग जे आपल्याला कधी रात्रीचा भात असला किंवा मग चहा चपाती असली असं काही खाऊन आपण चालवून घेतो। पण तसं न करता पूर्ण प्रोटीनयुक्त नाश्ता आपण केला पाहिजे, जेणेकरून सकाळची जी सुरुवात असते ती जर आपली फ्रेश मूडने आणि फुल एनर्जेटिक झाली तर ती एनर्जी आपल्याला दिवसभर पुरते। म्हणून सकाळचा नाश्ता हा एकदम छान आणि पूर्ण प्रोटीनयुक्त असला पाहिजे। पॉइंट नंबर 3, छान तयार व्हायचं। सकाळी उठल्या उठल्या पटकन आंघोळ केली की लगेच कामाला लागायचं किंवा लगेच किचनमध्ये स्वयंपाकाला लागायचं असं न करता सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी सुद्धा सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा छान फ्रेश तयार होतो, स्वतःला सुंदर बघितल्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि एकदम छान वाटतं आपल्याला। त्यामुळे सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी आपण तयार व्हायचे छान, संध्याकाळी सुद्धा छान फ्रेश होऊन तयारी करून मग आपण जर देवपूजा केली किंवा आपल्या आवडत्या गोष्टीला थोडासा वेळ दिला तर आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं। म्हणून रोज छान तयार व्हायचे। पॉइंट नंबर 4, अतिविचार टाळणे। काय होतं, आपण खूप जास्त विचार करत असतो। ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहे किंवा ज्या गोष्टी अस्तित्वातही नाही आहे अशा गोष्टींचा आपण विचार करून करून खूप टेन्शन घेत असतो आणि मग अशा वेळेस आपलं असं म्हणतात की काम करून माणूस इतका थकत नाही, इतका विचार करून थकत असतो। त्यामुळे मग विचार हा आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो। त्यामुळे अति विचार करणे आणि नको त्या गोष्टींचा जास्त विचार करणे, नको त्या लोकांचा जास्त विचार करणे यामुळे आपली एनर्जी खूप डाऊन होते। त्यामुळे आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो आणि कोणत्याच गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही। त्यामुळे मग अति विचार करणं सर्वात पहिले थांबवलं पाहिजे आणि जर खूपच जास्त विचार येत असेल किंवा आपल्याला काही गोष्टीचं टेन्शन असेल तर कोणीतरी आपल्या जवळचा व्यक्ती असेल, आता आई ही आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते, त्यामुळे तुम्ही कोणाशी तरी असं शेअर करू शकतात आणि मन मोकळं करू शकतात। पण आतल्या आत विचार करणे हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही। म्हणून मंडळी, अति विचार करणे थांबवा। पॉइंट नंबर 5, वॉटर इनटेक वाढवा। की दिवसभरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी हे आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे। कारण वॉटर ही एक अशी गोष्ट आहे की जे आपल्याला नेहमी उत्साही आणि फ्रेश ठेवते। जसं एखाद्या झाडाला पाणी नाही मिळालं तर ते कसं एकदम कोमेजून जातं, त्या पद्धतीने आपली बॉडीसुद्धा पूर्ण पाण्यावर डिपेंड असते। त्यामुळे दिवसातून थोड्या वेळाने शरीराला वाटेल, आपल्याला गरज वाटेल त्यावेळेस थोड्या प्रमाणात आपण पाणी पिलं पाहिजे। मग तो ज्यूस असो, नारळ पाणी असो किंवा मग आपलं साधं पाणी असो, पण वॉटर इनटेक हा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे। पॉइंट नंबर 6, घरातील स्वच्छता आणि आपली स्वतःची हक्काची अशी एक जागा। मंडळी, आपल्या घरामध्ये आपलं घर जेव्हा स्वच्छ असतं तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटतं। घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि मंडळी, आपल्या घरामध्ये एक जागा अशी असावी की त्या ठिकाणी बसून आपण निवांतपणे चहा घेतो किंवा निवांतपणे बघून आपला मोबाईल बघू शकतो किंवा निवांतपणे एखादं बुक रीड करू शकतो किंवा एखादा व्ह्यू असतो आपल्या खिडकीतून म्हणा, आपल्या गॅलरीतून म्हणा, आपल्याला एखादा छान असा व्ह्यू दिसत असतो की जेणेकरून आपल्याला तो पाहून खूप फ्रेश वाटतं। म्हणून मंडळी, आपलं घर स्वच्छ ठेवावं आणि घरामध्ये अशी आपली एक जागा असावी की जिथे बसून आपल्याला खूप निवांत वाटतं। पॉइंट नंबर 7, सतत मूवमेंट।
सतत काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. मग ते आपल्या आवडीचं काम असो किंवा आपल्याला ज्यामध्ये इंटरेस्ट असतो त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. किंवा घरातली कामं करताना ज्या गोष्टी आपल्याला आवडतात अशा गोष्टी आपण जास्त प्रमाणात केल्या पाहिजे. आणि सतत काम करत राहिलं किंवा सतत काही मूवमेंट करत राहिली तर आपली बॉडी ही ॲक्टिव्ह राहते. आणि म्हणजे जसं संध्याकाळी तुम्ही वॉकला जाऊ शकता किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही थोडासा योगा किंवा प्राणायाम करू शकता. अशा गोष्टी करून तुम्ही आपली बॉडी सतत मूवमेंटमध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही आणि कंटाळा येणार नाही. पॉईंट नंबर 8, स्वतःचे छंद जोपासा. छंद जोपासणं म्हणजे काय? ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, जसं गाणी ऐकणे, TV बघणे, वेब सिरीज बघणे किंवा मग एखादं बुक रीडिंग करणे, अशा काही गोष्टी आपल्याला आवडत असतील तर दिवसातला थोडा वेळ तरी त्या गोष्टीसाठी द्या, म्हणजे आपण खूप फ्रेश होऊन जातो. जसं किंवा काही काम करत असतानाही जर आपण हेडफोन लावून गाणी ऐकली किंवा मग घरामध्ये आपण कमी आवाजात गाणी लावली तर आपण खूप जास्त फ्रेश होऊन जातो. आणि जर तुम्हाला सिंगिंगची आवड असेल तर तुम्ही स्वतःसाठी ती गोष्ट नक्कीच करू शकता. अशा या महत्त्वाच्या 8 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. या आपल्या जीवनात तुम्ही करून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल आणि कंटाळा ही गोष्ट तुमच्यापासून दूर पळून जाईल. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.